तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आजच बारामतीमध्ये मतदान पार पडतंय। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगतोय। बारामतीमध्ये आज या सर्वांचं मतदान झालेलं आहे आणि सुप्रिया सुळे आता अजित पवारांच्या घरी दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामतीमध्ये रंगलेला आहे आणि या बारामतीच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। देशभराचं सुद्धा सर्वांचंच लक्ष या बारामतीकडे लागलेलं आहे आणि अशामध्येच आता सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। न्यूज शरद पवार गटाच्या नेत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। मतदानानंतर त्या अजित पवार यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार गटाच्या नेत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। मतदानानंतर त्या अजित पवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। बारामतीमध्ये आज मतदान होतंय। दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मात्र मतदान झाल्यानंतर अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। अवघ्या देशाचं लक्ष बारामतीकडे लागून राहिलेलं आहे। महत्त्वाची अशी ही लढत आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा बारामती मानला जातो, मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे। त्यामुळे बारामतीकर कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि इथे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगलेला आहे आणि मतदान झाल्यानंतर अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता या भेटीमागचं नेमकं कारण काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेकदा सुप्रिया सुळे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असतात, माझं कुटुंब एका बाजूला आणि राजकारण एका बाजूला, आणि आता बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता या भेटीकडे कशा पद्धतीने पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण पाहतोय, मतदानानंतर अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार गटाच्या नेत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय अधिकचे अपडेट्स मिळतात या भेटी संदर्भात? काटेवाडीमध्ये देखील अजित पवारांचं घर आहे, त्या ठिकाणी त्यांच्या आई राहण्यास असतात। सकाळी मतदान केल्यानंतर अजित पवार जे आहेत त्यांच्या आई बरोबर ती काटेवाडीच्या घरी गेलेले होते आणि त्यानंतर बारामती शहरामध्ये सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आणि त्यानंतर त्या अचानकपणे काटेवाडी या ठिकाणी अजित पवार यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। त्यांची ते भेट घेतील। त्या ठिकाणी पवार कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच अजित पवारांची भेट घेत आहेत आणि तेही त्यांच्या घरी जाऊन। याला विशेष महत्व आहे। सुप्रिया सुळेंनी मतदान केल्यानंतर बारामती मतदारसंघामध्ये जी मतदान केंद्र आहेत त्यांच्या व्हिजिट किंवा त्यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्या दरम्यान त्या काटेवाडी येथे गेलेल्या असताना अचानकपणे अजित पवार यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। या दोन भाऊ बहिणींमध्ये काय चर्चा होते राजकीय या संघर्षानंतर ते पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं घर घातल्यानं किंवा काटेवाडीतल्या घरी भेट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते आणि राजकीय वर्तुळामध्ये त्यावरून चर्चा सुरू झालेली आहे। सुनेत्रा पवार या सकाळी मतदान केल्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या आहेत। त्या इतर जी मतदान केंद्र आहेत बारामतीतली त्या ठिकाणी भेटी देत आहेत। त्याचबरोबर इंदापूरमध्ये देखील त्या गेलेल्या आहेत आणि त्या तिथल्या मतदान केंद्रांना भेटी देत आहेत। सुनेत्रा पवार नसताना म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार घरी नसताना त्यांच्या घरी सुप्रिया सुळे गेलेल्या आहेत आणि अजित पवार आणि त्यांच्या आईची देखील ते भेट घेत आहेत। अगदी निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतल्या घरी दाखल झालेले आहेत। मतदानानंतर सुप्रिया सुळे त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता या दोघं बहीण भावांमध्ये नेमकी काय चर्चा होते, या भेटी दरम्यान नेमकं काय त्यांच्यामध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदान केल्यानंतर त्या लगेच अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। हा मुहूर्त का निवडला? काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती लोकसभा निवडणूक पार पडते आणि आजच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जी भेट दिलेली आहे ती कौटुंबिक भेट असल्याचं समजतंय। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज सकाळी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी स्वतः
मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवार यांची आई आशा पवार यांची भेट घेतलेली आहे। अनेक वेळा याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी क्लिअर केलं होतं, माध्यमांना देखील जाहीर केलं होतं की ही लढाई जी आहे ती कुठलीही पारिवारिक नाहीये, वैयक्तिक नसून ही लढाई जी आहे ती विचारांची आहे। आणि ते पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे की पवार कुटुंबियांचे जे संबंध आहेत ते सलोखा जो आहे तो त्यांचा कायम राहिलेला आहे। आणि आजच आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या काटेवाडीमध्ये आलेल्या होत्या आणि काटेवाडीमध्ये जाऊन त्यांनी आशाताई पवार म्हणजे अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आशाताई पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांची तब्येतीची विचारपूस असेल किंवा इतर पारिवारिक चर्चा ज्या आहेत त्या त्यांच्याशी केलेल्याचं समजतंय। अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर अनेकदा सुप्रिया सुळे यांनी नाती वेगळी आणि राजकारण वेगळं, आम्ही घरामध्ये प्रवेश करताना चपला बाहेर काढून येतो असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी सुप्रिया सुळे काटेवाडीतल्या अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यात अशी माहिती मिळते। तर अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत। आशाताई पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज बारामतीमध्ये मतदान पार पडतंय। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी प्रमुख लढत आहे, चुरशीची अतिशय लढत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मतदान झाल्यानंतर अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे या पोहोचलेल्या आहेत आणि काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले असं सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवार यांच्या काटेवाडीमधल्या घरी सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। आशाताई पवार यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।